हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल फूडी पायझा पूजामध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम कलरफुल, हेल्दी आणि सुपर टेस्टी पराठा आणि पुरी रेसिपी। हा साधा पराठा नाही आहे बरं का, हा ग्रीन आणि रेड दोन कलर पराठा आहे, जो बघायला जितका सुंदर आहे तितकाच खायलासुद्धा जबरदस्त आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सर्वात आधी मी पालक आणि बीट वेगवेगळे चिरून घेतले आणि त्यात एक आलं आणि 2-3 लसूण पाकळ्या आणि एक हिरवी मिरची टाकून बारीक पेस्ट तयार केला। नंतर पालक आणि बीटच्या पेस्टचं पीठ मळून घेतलं। त्यात मी चवीनुसार मीठ, थोडी हळद, ओवा आणि थोडी तीळ टाकून सॉफ्ट डो तयार केला आणि या डोला आपण 10 मिनिट रेस्ट करायला ठेवून देऊया। 10 मिनिट झाले की आता मी पालकची पोळी लाटायला घेतली आहे। आपण थोडी पातळ आणि थोडी जाडसर मीडियममध्ये ठेवू शकतो। पालक पराठा लाटून झाला की आपण बीटचा सुद्धा पराठा लाटून घ्यायचा। त्यानंतर पालकचा पराठा आणि बीटचा पराठा एकावर एक ठेवून आपण त्याला आणखी थोडं लाटून घ्यायचं आणि चाकूच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने आपण लांब लांब असे काप करायचे। लांब लांब काप करून झाले की हे जे काप आहे ते एकावर एक ठेवून आपण रोल करत जॉईन करून एक असा गोळा तयार करायचा। आणि बघा हा किती सुंदर 2 कलर डिझाइन तयार झाली आहे। हे पराठे असे कलर पाहून लहान मुलं किंवा मोठे पण आपल्याला आवडीने खायला लागेल। आता आपण हे जे गोळे बनवले आहे त्याला थोडं पीठ लावून लाटून घ्यायचं आणि तव्यावर तेल किंवा तूप लावून क्रिस्पी किंवा सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया। इतके कलरफुल पराठे झाले आहे की लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। आपण हे पराठे लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो किंवा ब्रेकफास्टमध्ये पण बनवू शकतो आणि मुलांच्या लंच बॉक्समध्ये तर एकदम सुपर हिट पराठे होऊन जाईल। बघा किती सुंदर आणि सॉफ्ट पराठे तयार झालेले आहे। तुम्ही नक्की ट्राय करा हे पराठे। आणि त्याच पिठाचा मी आता पुऱ्यासुद्धा लाटायला घेतलेल्या आहे। खूप सुंदर असे पराठे झालेले आहे आणि आता मी पुऱ्यासुद्धा त्या पिठाच्या लाटल्या आहे। पुऱ्यासुद्धा किती सुंदर आणि कलरफुल दिसत आहे। त्यासाठी मी आता तेल गरम केलं आणि तेलामध्ये या पुऱ्या टाकल्या। पुऱ्यासुद्धा एकदम छान अशा फुललेल्या आहे आणि खूप टेस्टी झालेल्या आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। आणि तुम्ही हा पौष्टिक पराठा आणि पुरी नक्की ट्राय करा, खूप छान लागेल। थँक्यू।